जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 19वा. शिकवण नाम. समास 9वा. राजकारण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास, तेने अखंड सावकाश एकांत सेवावा. जय जय रघुवीर समर्थ. 19व्या दशकातील 9वा समास राजकारणाच्या रूपानं समर्थाने आपणाला या ठिकाणी दिलेला आहे. आता राजकारण कोणी करावं हा प्रश्न बोलले प्रत्येकालाच लागू आहे. म्हणजे काय, समाधाना एवढे थोर नाही आणि नरदेह प्राप्त होत नाही क्षणक्षणा. आणि त्याच्या आधी काय दाखवलं, उपाधी काही राहत नाही. गेल्या समासामध्ये उपाधी लक्षण नाम निरूपण नाममध्ये बोलले समर्थ म्हणतात की आपण सगळेजण सदानकदा उपाध्यांमध्ये अडकत जातो. पण उपाधीचं खरं स्वरूप जर बघितलं तर काय आहे, उपाधी काही राहत नाही. म्हणजे कशातच काही नाही, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही, फार चिंता करण्यासारखं काहीच नाही. मग हे काय आहे, हे फक्त आमच्या सगळ्या मनाचा गलबला सगळा हा आहे. जो उपाधीस कंटाळला तो निवांत होऊन बैसला, आटोपेना तो गलबला का सयासी. आपणास उपाधी मुळीच नाही, आपल्याला कसलीच काहीच उपाधी नाही आहे. आपण सगळेजण काय आहोत, मुक्त आहोत. प्रत्येकाला सगळं त्याला जे जे सुखी समाधानी राहण्यासाठी विश्रांती आनंद म्हणून प्रत्येकाला समर्थांनी भगवंताने त्याच्या आतमध्ये सगळं भरून दिलेलं आहे. मग हे केव्हा कळेल, जावे सद्गुरूसी शरण. बोलले ते आतमध्ये जो उतरला त्याच्या बाहेरच्या सगळ्या उपाध्या थांबल्या आणि आतमध्ये काय प्राप्त झालं, समाधान प्राप्त झालं. मग ह्यासाठी काय केलं पाहिजे, तो जो बाहेरचा गलबला आहे, काही गलबला काही निवळ, बोलले तो बाहेरचा गलबला थांबवावा लागेल. बाहेरचा गलबला कसा थांबवेल, बोलले ऐसा कंठित जावा काळ. कैसा कंठित जावा काळ, बोलले हातामध्ये स्मरणिका घ्यायची आणि जे या सगळ्या बोलले जवळपास प्रत्येक समासामध्ये समर्थांनी सांगितलं, काय सांगितलं, अखंड तजविजा चाळणा जेथे. बोलले जेथे चाळणा आहे, जेथे तेथेच विश्रांती आहे. ते जेथे मननाची भूमिका आहे, जेथे नामस्मरणाची भूमिका आहे, जेथे उपासनेची भूमिका आहे, जेथे श्रवणाची भूमिका आहे, तेथेच काय आहे, तर तेथे विश्रांतीची भूमिका आपणासाठी काढून ठेवलेली आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं बोलले, तर बोलले ऐसा कंठित जावा काळ घ्यावी. थोडेसे निदान समर्थांनी आपल्याला 2 वेळेस सांगितलेली आहे. सकाळी अर्धा पाऊण तास, संध्याकाळी अर्धा पाऊण तास. जेणेकरिता विश्रांती वेळ आपणासी फावे. ती म्हणजे उपासना आहे का, नाही, तर ती काय आहे, विश्रांतीची वेळ आहे. मग नुसती विश्रांती आहे का, नाही, तर आपल्या कितीतरी समस्यांची, कितीतरी उपाध्यांपासून सुटण्याचा मार्ग समर्थ आपणाला त्या वेळामध्ये काढून देत असतात. त्यावेळेस समर्थ आपणाला प्रत्यक्ष भेटायला येत असतात. जसं आता आषाढीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी अशी पूर्वापार परंपरा चालत आलेली असते की अमुक ठिकाणी अमुक सगळे संत राहत होते आणि आषाढीच्या दिवशी ते संत, त्या संतांना भेटायला प्रत्यक्ष विठ्ठल येतो. म्हणून मग त्या ठिकाणी आषाढीच्या दिवशी यात्रा भरते. आता बहुतेक सगळे वारकरी पंढरपूरला जात असतात. पण असे काही भाग्यवान असे भक्त होते की त्यांचं पंढरपूरला जाणं जमत नव्हतं. म्हणून मग पांडुरंगानं काय केलं, तर एका वेगळ्या रूपानं किंवा एखाद्या विशिष्ट वेळी पांडुरंग त्यांच्या त्या गावामध्ये जाऊन त्यांना भेटायला लागला. आणि म्हणून त्या ठिकाणी काय सुरू झाली, यात्रा सुरू झाली.
म्हणून त्या सगळ्या संतांचं काय वाढलं, महत्त्व वाढलं, प्रस्थ वाढलं. त्या ठिकाणी एक जणू काही एक पुण्य पावन असं क्षेत्र त्या ठिकाणी अस्तित्वात आलं. बोलले हा कशाचा परिणाम आहे, पांडुरंग त्या ठिकाणी भेटायला येतो म्हणून बोलले त्या ठिकाणी हे सगळं अस्तित्वात आलं. आपल्याला पण पांडुरंग भेटायला येतो, ऐसा कंठीत जावा काळ. पण केव्हा येत असतो तो, बोलले तो जेव्हा जेव्हा आम्ही हातामध्ये स्मरणिका घेतो आणि ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः असं अलगद डोळे मिटून त्या श्रीपाद श्री वल्लभाची आळवणी करत असतो. त्या वेळेस तो पांडुरंग म्हणा किंवा ते श्रीपाद श्री वल्लभ किंवा श्री दत्तात्रय आम्हालासुद्धा भेटायला येत असतात. आणि त्या वेळेस काय होत असतं, समाधाना ऐसे थोर नाही, समाधाना एवढे थोर नाही, आल्या गेल्याची क्षिती नाही. एक हृदय, एक अंतःकरण आमचं त्या ठिकाणी सामर्थ्यानं सगळं ओतप्रोत भरून जात असतं. आणि या संसारातल्या नित्य नवीन सगळ्या उपाधींना सामोरं जाण्याचं सामर्थ्य जणू भगवंत त्यावेळेस येऊन आम्हाला सांगून जात असतो. जणू काही तो आमचं त्यावेळेस गुज गोष्टी करून एक राजकारणाची भूमिका. कुठलं राजकारण, तर बोलले हे सगळं रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. प्रत्येक जीवाला, प्रत्येक प्राणीमात्राला कुठल्या न कुठल्या तरी राजकारणाला रोज सामोरं जावंच लागतं. आणि ही राजकारणाची भूमिका जणू काही भगवंत आम्हाला त्या ठिकाणी समजावून सांगत असतो. म्हणून ऐसा कंठीत जावा काळ हे गेल्या समासात सांगितलं. आणि आत्ताच्या या चालू समासामध्ये, वर्तमान समासामध्ये भगवंत काय बोलतात, समर्थ काय बोलतात, ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेने अखंड सावकाश एकांत सेवावा. सदानकदा गप्पा, सदानकदा सगळं चर्चा, सदानकदा सगळं लोकांमध्ये, सदानकदा मोबाईल, सदानकदा टी व्ही सेवावा असं समर्थांनी सांगितलं का? नाही. आता हे सगळं कार्याकारण बाकीचं करावंच लागणार आहे. पण आवश्यक काय आहे की जे केलंच पाहिजे आणि जे प्रत्येकानं करावं त्याने अखंड सावकाश एकांत सेवावा. ज्याला मोठा व्याप आहे, ज्याला मोठा समुदाय आहे किंवा ज्याला मोठी मजल मारायची आहे, त्याने काय करायला पाहिजे, त्याने ह्या पेट्रोल पंपावर आपली जी टाकी आहे, गाडीची फ्युअल टँक आहे, इंधनाची जी टाकी आहे ती भरून घेतली पाहिजे. त्याने अखंड सावकाश एकांत सेवावा. आणि ते घेतल्यानंतर कळतं की आता आपली गाडी अशी सुंदर पद्धतीनं पळायला लागलेली आहे. आता पेट्रोल संपण्याची भीती नाही. आता पेट्रोल जर असं मध्येच कुठे जंगलात संपलं, रात्री संपलं, तर मात्र काही खरं नाही. कुठेतरी चोर लुटेरे सगळे येणार आणि त्या गाडीत असलेले सगळ्या वस्तू म्हणा किंवा मोलभावाच्या सगळ्या त्या सामानाला हात लावणार. म्हणून असे मध्येच कुठेही आमची गाडीचं सगळं इंधन संपू नये म्हणून समर्थांनी हा समाज दिला, राजकारण निरूपणाम. मग सगळ्यात पहिलं, सगळ्यात महत्त्वाचं राजकारण काय आहे, तर त्याने अखंड सावकाश एकांत सेवावा. कितीही धावपळ असली, कितीही गोंधळ असला तरी बोलले एक वेळ काढावा. कोणासाठी? समाधानासाठी आपल्यावर का, विश्रांतीसाठी, उपाधींपासून सुटण्यासाठी, सगळा शीन घालवण्यासाठी. तो कसा जाणार आहे? हातामध्ये स्मरणिका घेऊन ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जमेल तसं नामस्मरण करावं. आता नुसतं बसूनच केलं पाहिजे असं काही नाही, स्मरणिकाच घेऊन केलं पाहिजे असं काही नाही, आता 1 तासच केलं पाहिजे असं काही नाही, 2 तास पण करता येऊ शकतं.
2 तासच केलं पाहिजे असं काही नाही. 4 तास केलं तर बोलले देवत्व आपल्यामध्ये निश्चितपणे प्रकटणार. आणि असं काही अंतःकरण असं स्ट्रॉंग होणार की मग आल्या गेल्याची क्षिती नाही. आल्या गेल्याचं सगळी जाणीव नाही, दुःख नाही, काहीच नाही. बोलले समसमान मी देवाचा आणि देव माझा. ही भूमिका सेवायची असेल, ही भूमिका प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याने अखंड सावकाश एकांत सेवावा. अशा पद्धतीनं एक एकांत प्रत्येकानं साधला पाहिजे. नामस्मरण साधलं पाहिजे, निजध्यास साधला पाहिजे. आणि एक ध्यान असेल, धारणा असेल, जे काय आपल्याला शक्य असेल ते अखंड आपण साधलं पाहिजे. बोलले आणि मग आपली अंतःकरणाची भूमिका पक्की होत असते. छोट्या मोठ्या सगळ्या विषयांना आपण घाबरत नाही. एक अखंड समाधान आपल्या चित्ताकडे त्या ठिकाणी विराजमान कायम राहत असतं. आता आपण वेगवेगळ्या सगळ्या देवी देवतांच्या मूर्ती जर बघितल्या तसं ते अशा चलबिचल कधीच आपल्याला दिसणार नाही. अत्यंत शांत अशा अलगद सगळे डोळे मिटलेले, हातामध्ये बहुतेकांच्या अशी स्मरणिका असते किंवा ध्यानमुद्रा असते. आणि म्हणून त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य आहे, त्यांच्याकडे तेवढं देवत्व आहे आणि तेवढं ते खंबीर बनत जातात. तर हे सगळं ध्यान म्हणा किंवा हे नामस्मरण हे त्यांना खंबीर बनवत असतं आणि वेगवेगळ्या सगळ्या परिस्थितीपासून वरती उचलून त्यांना देवत्व प्रदान करत असतं. आणि म्हणून त्याने अखंड सावकाश एकांत सेवावा. सर्व सांडून शोधा मजला किमान 2 वेळेस किंवा मध्ये मध्ये काही 10-20 सेकंद किंवा मध्ये मध्ये काहीतरी 5-10 मिनिटे सर्व सांडून शोधा मजला ऐसा देवची बोलिला. त्याने अखंड सावकाश एकांत सेवावा. जेथे तजविजा कळती अखंड चाळना निघती प्राणीमात्रांची स्थिती गती कळो येते. प्राणीमात्रांची स्थिती गती कळो येते म्हणजे याचा अर्थ काय आहे की बोलले ज्यावेळेस महाभारताचं सगळं युद्ध सुरू होतं, एक भगवंत अर्जुनाच्या सोबत होता. म्हणजे अर्जुन काय होता, अर्जुन अखंड सावकाश एकांत सेवावा एकाच्या संगतीत होता, एकच एक. आणि दुर्योधन काय होता, दुर्योधन बोलले अनेकांच्या हजारोंच्या लाखोंच्या फौजेच्या ह्याच्या त्याच्या संगतीमध्ये होता. पण तेव्हा तो बोलले अनेकांच्या संगतीत होता पण त्याला तजवीज कळली का, जेथे तजविजा कळती. तजवीज फक्त अर्जुनाला कळली. कारण काय होतं, अखंड एकांत सेवा, एकांत एक होता. अखंड एकांत म्हणजे काय आहे, एक दिवसभरातून 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस किंवा जसं जमेल तसं किंवा मध्ये मध्ये मिनिटभर 5 मिनिटे काही 10-20 सेकंद जमेल तसं त्या परमेश्वराला आठवणे, त्याच्याशी कनेक्ट करून घेणे. त्याच्याशी आपलं जे पीन आहे ना, हा आत्मा आहे, हा अत्यंत सूक्ष्म असा हा सगळा त्याचं स्वरूप आहे आणि तो परमात्मा आहे. त्याचं स्वरूप हे अत्यंत विशाल आहे. आजकाल आपण बघतो ना, काही आता असे रिव्हर्स चार्जिंग असते बघा, काही मोठे लॅपटॉप असतात आणि त्याला जर आपण मोबाईलची ती केबल कनेक्ट मोबाईलला आणि त्याला मध्ये ती एक केबल जर कनेक्ट केली तर तो लॅपटॉप काय करतो, त्या मोबाईलला चार्जिंग करत असतो. बोलले हे असंच आहे, या आत्म्याला त्या परमात्म्याकडून चार्जिंग होणं आवश्यक असते. कशासाठी, विश्रांतीसाठी, सुखासाठी, ऊर्जेसाठी, चैतन्यासाठी, आनंदासाठी, समाधानासाठी. जेथे तजविजा कळती, ही तजवीज आपण बोलले त्या एकांतामध्येच आपल्याला ही सगळी करता येते. अखंड चाळना निघती,
सगळ्या नको त्या फाईल्स सगळ्या डिलीट केल्या जातात. काय बरोबर आहे, काय चुकतं आहे, हे तो परमेश्वर आम्हाला सगळं कळवून देत असतो. तो एक परमेश्वर सोबत नसता तर तो अर्जुन कधीचा ती सगळी रणभूमी सोडून पळाला असता. आणि कधीच बोलले तो दुर्योधन पुन्हा त्या सगळ्या कुरुक्षेत्रावर, त्या हस्तिनापुरावर राज्य करत राहिला असता. पण अखंड एकांत सेवावा तो असताना हे असं शक्य नाही. म्हणून सदा आम्हाला काही कळत नाही, आम्ही अज्ञानी आहोत. बोले हे सगळं देणे ईश्वराचे आहे आणि त्याची संगत असेल तर तो बरोबर तजविजा कळवून देतो, अखंड चालना करून देतो, बरं वाईटाची जाणीव करून देतो. आणि कोण कोणत्या स्थितीमध्ये आहे किंवा कोणाचा भावार्थ काय आहे हे आम्हाला बरोबर सगळं त्या नामस्मरणाच्या त्या सगळ्या भूमिकेमुळे कळत असतं. जो उपासना करतो, जो नामस्मरण करतो, जो भक्ती करतो, बोललं त्याला माणसं लगेच ओळखता येतात. त्याच्या मनामध्ये बोलले त्याने जे जे धरलं ते सगळं अनुकूल होत जातं किंवा तशा गोष्टी घडत जातात. कारण आतमध्ये बोलले त्या ठिकाणी एकांत त्याने सेवलेला असतो. त्या एका परमेश्वराची भेट त्याने घेतलेली असते आणि त्या ठिकाणी निश्चितपणे ते सामर्थ्य प्राप्त होऊन तशा अनुकूल सगळ्या गोष्टी या भूमंडळामध्ये घडत असतात. आता मी माझ्या मनाची इच्छा 17 लोकांना सांगण्यापेक्षा जो या सगळ्या भूमंडळाचा, या आणखी त्याच्याही पलीकडच्या सगळ्या ब्रह्मांडाचा मालक आहे, त्याच्याशी जर मी सांगत असू किंवा त्याला नाही जरी सांगितली पण माझा संबंध डायरेक्ट थेट त्याच्याशी जर असला तर बोलले मला कशाची कमी असणार आहे. मला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपसुकच त्या ठिकाणी मिळून जात असतात. उदाहरण घेऊया. समजा एखाद्या छोट्या खेडेगावात पंतप्रधानांना यायचं आहे. मग पंतप्रधान यायचे म्हटले, आता त्या गावाने काही मागितलं नाही, पण पंतप्रधान येणार आहे म्हटल्यावर राज्य शासन खडबडून जागं झालं. मग त्या भागात जाणारा सगळा रस्ता रातोरात सगळा त्या ठिकाणी दुरुस्त करण्यात आला. मग त्या सगळ्या परिसराची स्वच्छता रातोरात करण्यात आली. रंगरंगोटी रातोरात करण्यात आली. सगळे झाडं बिडं सगळं रातोरात, सगळ्या सुविधा सगळं अपडेट सगळं 1-2 दिवसात सगळं करण्यात आलं. का? त्यांनी मागितलं का? नाही. बोलले त्या ठिकाणी ते परमात्मा आला म्हणजे अंतरात्म्याची अशी सगळी सोय ठेवली जाते. कोण ठेवतं? प्रकृती ठेवते, माया ठेवते. आणि म्हणून त्यासाठी त्या आत्म्याचं एकच काम आहे की त्याने अखंड तजविजा चाळना कळती, अखंड चाळना निघती, प्राणीमात्रांची स्थिती गती बोले अखंड जमेल तसं त्या परमात्म्याची भेट घेत राहावं. जरी हा चाळणाची करीना तरी काहीच उमजेना, हिसेब झाडाची पाहिना दिवाळखोर. आणि हे जर नाही केलं, साधं सोपं सरळ त्या ठिकाणी उत्तर आहे, तरी काहीच उमजेना. ये रे माझ्या मागल्या, जीवन जगतो म्हणून जगतो आहे, काय त्या ठिकाणी प्राप्ती होते आहे, काय आनंद कशासाठी जगतो आहे. चिंचिन भिनभिन ही सतत सगळी सुरू असते. हिसेब झाडाची म्हणजे कशासाठी, काय, कोण, कुठे, मी कोण, आपण कोण, देव कोण, काहीच ताळमेळ नसतो. दिवाळखोर, सगळं सगळं दिवाळखोरीत गेलं म्हणजे काय होतं, सगळं धन हरपलं जातं. कंगाल मनुष्याला दिवाळखोर म्हटलं जातं. आता इकडे मनुष्य कंगाल कसा समजला जातो? त्याच्याकडे स्थैर्य नाही, त्याच्याकडे विश्रांती नाही, त्याच्याकडे शांती नाही. एक वेळ त्याच्याकडे द्वैतातली सगळी संपत्ती असू शकते, एक वेळ त्याच्याकडे सगळ्या सुविधा असू शकतात,
पण अंतःकरणातली शांती, अंतःकरणातलं समाधान त्याच्याकडे असेलच याची शाश्वती नाही. आणि म्हणून बोलले काय दाखवलं? दिवाळखोरी दाखवली. ज्याच्याकडे भगवंत नाही तो दिवाळखोरच आहे. जसा की दुर्योधन. बोलले भगवंत नाही ना, मग सगळं असून सुद्धा काय झाले? सगळं राज्य दिवाळखोरीत निघालं. पांडवांकडे काय होतं? वनवासात पाठवलेलं होतं, काहीच दिलेलं नव्हतं. 5 गावंसुद्धा द्यायला नकार दिला. मग काय झालं? बोले भगवंताला एक फक्त चाळना केली, एक एकांत सेवला. म्हणजे काय? एकाची संगत धरली, सत्यमार्गाची, धर्ममार्गाची, परमेश्वर मार्गाची, त्याची उपासना असेल, त्याची भक्ती असेल, याची संगत धरली. म्हणून काय झालं? नसलेलं सगळं राज्य सगळं यांना सगळ्यांना प्राप्त झालं. म्हणून हे दिवाळखोरीपासून वाचायचं असेल तर जावे सद्गुरूसी शरण. अखंड सेवा व्हा, अखंड एकांत, अखंड साधना, अखंड बोलले संगत कोणाची असावी? सद्गुरूंची असावी, परमार्थाची असावी. जेथे जातो तेथे कुठेही गेलो तरी मी माझ्या भगवंताला, माझ्या परमार्थाला, त्याच्या त्या सत्य शिकवणुकीला मी विसरता कामा नये. एक मिरासी साधती, एक सिद्ध्या गवविती. व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे. एक मिरासी साधती. तर मिरासी याचा अर्थ काय आहे? बोलले हे ज्याच्या त्याच्या सगळ्या, कोणी कसं परमार्थाला धारण केलेलं आहे, कोण कसं या आयुष्यात येऊन कुठलं काम करतो आहे, त्यानुसार दिवाळखोरी आणि एक मिराशी. एखाद्याकडे चमत्कार घडतात, एखाद्याकडे सिद्ध्या गवावीत, एखाद्याकडे आहे ते सगळं निघून जातं, एखाद्याकडे नसलेल्या सगळ्या गोष्टी, वैभव सगळं प्राप्त होतं. अत्यंत साधारण परिस्थितीमध्ये असलेला मनुष्य त्या ठिकाणी बोलले उच्च पदावर जाऊन बसतो. व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे. आता हे व्यापकपण काय आहे? तर थोडक्यात अत्यंत मोठ्या मनानं, अत्यंत लॉंग टर्ममध्ये खूप दूरचा विचार आपण केला पाहिजे. एकंदरीत सगळा विचार केला पाहिजे. हा तेवढ्यापुरता विचार करून चालत नाही. आता व्यापकपणाचा विचार कसा आहे की हे संपूर्ण आयुष्यभराचा विचार करावा लागतो. पूर्ण मनुष्य जन्माचा विचार करावा लागतो, तेव्हा हे सगळं सूत्र कळून येतं. एखाद दुसऱ्या वस्तूचा, एखाद दुसऱ्या सगळ्या व्यवहाराचा, 2-4 दिवसाचा, 8 दिवसाचा हा विषय नाही. पूर्ण इन डिटेल सगळं जीवनाचं सगळा आढावा घ्यावा, तेव्हा कळतं की आयुष्य कशासाठी आहे. की हिशेब झाडा, येणं जाणं असे सगळेच जण करतात. हे मी माझं भ्रांतीचं ओझं पण सगळेजण करतात. पण आयुष्य कोणाचं सार्थक होतं? जन्म कोणाचा सार्थक होतो? बोलले हे आपण पाहिलं पाहिजे. आणि हे पाहून भगवंताला, परमार्थाला शरण आलो पाहिजे किंवा सादर झालो पाहिजे. म्हणून व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे. हे व्यापकपण आहे. हे बोलले असं जे थोडं बघतात, थोड्या वस्तू, थोडा संसार, थोडं धन, थोडं बोलले असं करता करता त्यांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. पण जो पूर्ण वर्षभरासाठी, पूर्ण आयुष्यभरासाठी बोलले जो विचार करतो आणि स्वतःची गोल्स, ध्येय ठरवतो, बोलले त्याला निश्चितपणे ही सगळी यशप्राप्ती, हे सगळं राजकारण करता येतं. जो पूर्ण ज्याने लांबचं बघितलेलं नाही, ज्याने आयुष्याचा संपूर्ण जीवनाचा सार कशामध्ये आहे ह्याचा विचार केलेला नाही, त्याला हे कळणार नाही.
मग तो आज काही, उद्या काय, परवा काय, असं करत 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 त्याचं आयुष्य असंच वाया घालवून टाकत असतो. पण ज्याच्याकडे गोल्स आहेत, ज्याच्याकडे ध्येय आहे, ज्याच्याकडे काहीतरी लक्ष आहे, आता दिवसभरामध्ये पण आम्ही जर सकाळी ठरवलेलं असलं आज हे करायचं आहे, ते करायचं आहे, तर निश्चितपणे ते कामं होतात. आणि दिवसभरासाठी आम्ही जर ठरवलेलं नसलं तर काहीच काम होत नाही. कशात वेळ गेला कळत नाही. रील्समध्ये गेला का, टी व्हीमध्ये गेला का, गप्पांमध्ये गेला का, लोळण्यामध्ये गेला का, पडत पडत बसत बसत फोन करत करत सगळा दिवस निघून गेला, काही कळत नाही. पण जर ठरवलेलं असेल आज हे करायचंच आहे तर ते होतच असतं. असंच आहे आपल्या आयुष्याचं, हे असंच आहे. आयुष्य निघायला जर गेलं तर असं पडल्या पडल्या कसं गेलं, कुठे गेलं, काही कळत नाही. पण व्यापकपणाची स्थिती, व्यापक स्वरूपात ज्याने विचार केला आणि कळवून घेतलं की मी कोण, आपण कोण, देव कोण, मनुष्यजन्म कशासाठी, मग कशासाठी आटापिटा करावा, कशासाठी रडापड करावी, कशासाठी धावपळ करावी, प्रयत्न करू नये असं नाही. सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील, होतच राहतील. पण त्या गोष्टी म्हणजे सगळं काही नाही, त्या कार्याकारण आहे. आपणास उपाधी मुळीच नाही, ऋणानुबंधे मिळाले सर्वही. हे सगळं ऋणानुबंधानं त्या सगळ्या गोष्टी होत राहतील. त्याच्यात ममत्व अडकवू नये. कार्याकारण फक्त त्या गोष्टी कराव्या आणि संध्याकाळी जावे सद्गुरुसी शरण, सकाळी जावे सद्गुरुसी शरण. आल्या गेल्याची क्षिती नाही, मी देवाचा आणि देव माझा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, पुजावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. हे व्यापकपण आहे. व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे. त्यानंतर काय दाखवलं, जेने जे जे मणी धरिले ते ते आधीच समजले, कृत्रिम अवघेची खुंटले सहजची येणे. आता ज्याच्याकडे एकांत आहे, ज्याच्याकडे भगवंत आहे, बोलले त्याचं काय झालं, त्याने जे जे मनी धरिले ते ते आधीच समजले. बोलले ते मनातलं त्या भगवंतापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही, किंवा या ब्रह्मांडामध्ये पोहोचायला वेळ लागत नाही. आतमध्ये भगवंताला धारण करावं किंवा भगवंताला आठवावं म्हणजे या ब्रह्मांडालाच आठवणं झालं. आणि या ब्रह्मांडात जो विचार, जी प्रेरणा आम्ही पेरली ती परतून आमच्याकडे येत असते, किंवा त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत असतात. कृत्रिम अवघेची खुंटले सहजची येणे. म्हणून जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी आपल्याला या सगळ्या भगवंताला, एकांताला सेवण्यामध्ये प्राप्त होत असतात. आणि म्हणून एक कृत्रिमपणा निघून जातो. त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे की बोलले, जे नैसर्गिक समाधान आहे, जो नैसर्गतः आनंदमय आम्ही आहोत, आनंदकोश ज्याला म्हटलं जातो, तर कोशाचा अनुभव आम्हाला येतो. आणि नाहीतरी बाहेरच्या सगळ्या वस्तू मिळून पाहिजे तरी काय असतं माणसाला, आनंदच पाहिजे असतो. म्हणून एकदा का भगवंताला मनी धरावं, तो आनंदच प्राप्त होऊन जातो. थेट अंतिमता साध्य जे आहे तेच प्राप्त होऊन जातं. बाकी अन्य काही मिळवण्याची आवश्यकता उरत नाही किंवा भासत नाही. अखंड राहता सलगी होते, अतिपरिचये अवज्ञा घडते, या कारणे विश्रांती ते घेता नये. आता अखंड राहता सलगी होते म्हणजे अखंड सगळं. आता हे ओळी किंवा हा समास मूल्य एखाद्या राज्यकर्त्यासाठी म्हणा, किंवा एखाद्या समुदाय गोळा करणाऱ्या एखाद्या महापुरुषासाठी म्हणून समर्थांनी लिहिलेला आहे. आता शिवाजी महाराजांना
देखील समर्थ वेळोवेळी सगळा उपदेश द्यायचे. असं समजा की समर्थ शिवाजी महाराजांसाठीच हा समाज सगळा सांगत आहे की बाबा रे, अखंड राहता सलगी होते. सगळीकडे आपलं सगळं जे स्थान आहे, राज्य करायचं आहे, सुशासन आणायचं आहे. मग कधी कधी बाबा रे, एकांत तुला तिथं या सगळ्यांमधून, सगळ्या गर्दीमध्ये बाजूला होऊन सगळा विचार विनिमय एकांत सगळा करावा लागेल. आणि अखंड सदांच कदा सगळं जनतेमध्येच राहिले तर मात्र काय होईल? अतिपरिचय दे अवज्ञा घडते. या कारणे विश्रांती ते घेता नये. म्हणून थोडंसं बोलले, एकांत सेवून थोडीशी चाळणा, मनन, निजध्यास, चिंतन हे सगळं केलंच पाहिजे. आता हा विषय आणखीन एका दृष्टीनं बघता येईल की बोलले, अखंड सदानकदा संसार, सदानकदा माया, सदानकदा मोह, सदानकदा लोभ, अतिपरिचय अवज्ञा घडते. सदानकदा या सगळ्या मायेमध्ये राहिल्यानं काय होतं? हा लोभ, ही माया, हा कली, हा काळ आम्हाला वापरायला लागतो. ते आमच्याप्रमाणे चालत नाही, आम्ही त्यांच्याप्रमाणे चालतो. त्यांना वाटलं तिथे ते आम्हाला घेऊन जातात, वाटलं तिथे आम्हाला फेकून देतात, वाटलं तिथे आम्हाला अडकवून टाकतात. म्हणून काय केलं पाहिजे? बोलले थोडंसं यांच्यापासून कधीतरी तास 2 तास सकाळी संध्याकाळी कधीतरी जमेल तेवढी उसंत घेऊन, वेगळा वेळ घेऊन बोलले तजवीज केली पाहिजे, चाळणा केली पाहिजे. त्या परमेश्वराला आठवलं पाहिजे. तोच एकांत आहे, तीच विश्रांती आहे आणि तेच समाधान आहे. आळस केला तरी मग कारभारची बुडाला, अंतर हेत चुकला समुदायाचा. ह्या बाबतीत आळसपणा नको. बोलले मनुष्य संसारामध्ये, प्रपंचामध्ये कधीच आळसपणा करत नाही. आळसपणा त्याने कुठे केला? परमार्थासाठी केला, चाळणेसाठी केला, उपासनेसाठी केला, नामस्मरणासाठी केला. म्हणून चिन्हभिन्न अवस्था प्राप्त झाली. ज्याने प्रयत्नपूर्वक रोज नामस्मरणासाठी वेळ काढला किंवा उपासनेसाठी वेळ काढला, ध्यानासाठी, चिंतनासाठी वेळ काढला, त्याच्या हृदयामध्ये स्थिरता राहिली, त्याच्या हृदयामध्ये सामर्थ्य प्रकट झालं. त्याने मग सगळे निर्णय बरोबर घेतले आणि जो कोणी आलं आणि ह्याला सगळं वाहून गेलं असं कधी झालं नाही. पण ह्याचा ज्याने आळस केला तरी मग कारभारची बुडाला, अंतर हेत चुकला समुदायाचा. आणि मग याच्यामुळे काय झालं? त्यांचा हेतूच चुकला. मूळ हेतू, जीवनाचा हेतू, मूळ जगण्याचा अर्थ काय आहे हेच कळलं नाही. नको त्या गोष्टीमध्ये सगळं आयुष्यभर वेळ वाया घालवला. आणि म्हणून अंतर हेत चुकत गेला समुदायाचा. उदंड उपासनेची कामे लावीत जावी नित्यनेमे, अवकाश कैचा कृत्रिमे करावयासी. म्हणून उदंड उपासनेची कामे लावून घेतली पाहिजे. बोलले आपण पण लावली पाहिजे, इतरांना पण करायला लावली पाहिजे. अवकाश कैचा कृत्रिमे करावयासी. आणि मग हे जर असेल तर अगदी सहजगत्या एक आनंदाचं स्वरूप, अत्यंत समाधान, अत्यंत विश्रांती आणि एक संसार प्रपंचातल्या सगळ्या कार्यासाठी एक मार्गदर्शन भगवंत आम्हाला सगळं करून देत असतो. त्या समासाचं नाव राजकारण दिलं, पण हे राजकारण बाहेरचं नाहीच आहे. पण हे राजकारण आतलं आहे. आणि हे राजकारण प्रत्येकाला करावयाचंच आहे. बोलले त्याशिवाय तरी मग कारभारची बुडाला. बोलले समाधान, अंतरहेतू, विश्रांती चुकून गेली असं होऊ शकतं.
आणि म्हणून उदंड उपासनेची कामे लावीत जावी नित्यनेमी, स्वतः पण करावी आणि इतरांना पण ही सगळी उपासनेची कामं लावून घ्यावी. चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा, गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. तर चोर भांडारी करावा, बोलले चोराच्या हातात चाब्या द्याव्या, चोरालाच सांभाळायला सांगावं, थोडं असं राजकारण करावं. आता माहिती आहे एखादा चोर आहे, त्याला जर सांगितलं की बोलले हे कपाट आहे, कपाटात 10,000 रुपये आहे आणि ही कपाटाची चाबी आहे आणि ही तुझ्याकडे ठेव आणि हे सगळं सांभाळण्याची जबाबदारी तुझी, आणि जर काही कमी जास्त झालं तर तुला उत्तर द्यावं लागेल. आता तो एकमेव चोरी करणारा होता, त्यालाच हातात चाब्या दिल्या गेल्या, त्याच्यावरच जबाबदारी दिल्या गेली. त्याने रात्रंदिवस सगळं ते सांभाळलं, दुसरं कोण रिकामं नव्हतंच, सगळं ज्याच्या त्याच्या कामात सगळे व्यस्त झाले. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्याची धनसंपत्ती होती ती साबूत राहिली. का साबूत राहिली? चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा, असं आता त्याला आता इथे राजकारण केलं गेलं. त्याला जर चोर म्हणून हिनवलं असतं तो तिथून पळाला असता किंवा त्याने मग आणखी गुपचूप दुसरीकडे चोऱ्या केल्या असत्या, पण त्याला सांभाळलं गेलं. हे काय झालं? राजकारण केलं गेलं. गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. मग अशानंतर त्याला जबाबदारी दिली, त्याला सांगत समजत चांगल्या सगळ्या संगतीमध्ये चांगल्या पदावर राहत असल्यामुळे मग त्याचा मूर्खपणा कमी झाला. बोले हे काय झालं? हे राजकारण झालं. बोले चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा, गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. या अवघ्या पहिल्याच गोष्टी. प्राणी कोणीही नव्हता कष्टी, राजकारणे मंडळ वेष्टी चहूकडे. बोलले हे असं व्यवस्थित सगळं राजकारण केलं ना सगळं होतं, पण आम्ही चुकतो, कुठेतरी चुकतो, बोलताना चुकतो, राजकारण करायला चुकतो, माणसं सांभाळायला शिकत नाही, बोलताना चुकतो, काहीतरी चूक करतो, म्हणून आम्हाला गोंधळ होतो. पण त्यासाठी हे असं व्यवस्थित राजकारण केलं ना की मग सगळं व्यवस्थित होतं. पण हे व्यवस्थित राजकारण करण्यासाठी काय पाहिजे ते आधी जे पहिल्या ओळीमध्ये दाखवलं, अखंड एकांत सेवावा सावकाश, तजवीजा करावी, चाळणा करावी, हे केल्यानं हे राजकारण कळतं. मग आता तजवीज अखंड एकांत म्हणजे नामस्मरण आहे, उपासना आहे, शांत मनन आहे, ध्यान आहे. याच्यातून हे सगळे पैलू आपल्या अंतर्मनाला सगळे उलगडत जातात आणि एक धार, एक सामर्थ्य. आता एखादी भिंत कुंपण आपण घालतो, शेताला कुंपण घालतो. आता कोणी तारेचं घालतं, कोणी नुसतं त्या ठिकाणी ह्या कपाशीच्या सगळ्या त्या काड्या सगळं रोवून देतं, कोणी त्या तुरीच्या काड्या रोवून देतं, कोणी तार कुंपण घालतं, कोणी पक्क कुंपण घालतं. आता जेव्हा हे बाहेरचे सगळे प्राणी येतात, हे असं काड्या कुड्यांचं जे कुंपण असतं ते एका लाथेमध्ये ते पाडतात आणि शेतामध्ये घुसून जातात. पण त्याच ठिकाणी जर असं पक्क भिंतीचं कुंपण घातलेलं असलं तर मात्र ते पाडू शकत नाही, ते पार करून त्या शेतामध्ये घुसू शकत नाही आणि आपल्या वस्तूचं, आपल्या मालाचं नुकसान होत नाही. आता हे आपलं अंतःकरणाची भिंत पण अशी आपण पक्की करून घेतली पाहिजे ह्या सामर्थ्याच्या उपासनेच्या बळावर, नामस्मरणाच्या बळावर. म्हणजे हे बाहेरचं कुठला विषय आला ना तसा मध्ये घुसू शकत नाही. लोभ आला नाही घुसणार, काम आला नाही घुसणार, आल्या पावली ते परत जाणार आणि आमचाच विजय प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक ठिकाणी सगळा होणार. ही उदंड उपासनेची कामे आहे, हे राजकारण आहे. पण अंतःकरण ज्याचं जेवढं पक्क, जेवढी ज्याची जास्त उपासना, जास्त नामस्मरण,
तेवढा तो आयुष्यामध्ये सुखी झाल्याशिवाय राहत नाही. या अवघ्या पहिल्याच गोष्टी. प्राणी कोणी नव्हता कष्टी, राजकारणे मंडळवेष्टी चहूकडे. नष्टासी नष्ट योजावे, वाचाळासी वाचाळ आणावे. आपणावरी विकल्पाचे गोवे पडोची नेती. हे राजकारण आहे. जो नष्ट आहे, जो बोलले वाचाळ आहे, त्याला वाचाळाशी भिडवून द्यावं. तेव्हा तो थंड होतो, तेव्हा तो शांत होतो. नष्टासी नष्ट योजावे. एखादी नष्ट होणारी गोष्ट आहे, वाया जाणारी गोष्ट आहे, ती अशा वाया घालवणाऱ्या लोकांसोबत किंवा तशा प्रवृत्तीच्या सगळ्या ठिकाणी सगळे लावावी. आपणावरी विकल्पाचे गोवे पडोची निदाय. म्हणजे हे विकल्प पडू द्यायचा नाही, म्हणजे कुठे कमी पडू द्यायचं नाही. विवेकानं सगळं कार्य जर केलं, अत्यंत सगळं विचारपूर्वक, तर सगळं काही साध्य करता येतं. फक्त विचार पाहिजे, चालना पाहिजे, एकांत पाहिजे. काटीने काठी झाडावी. म्हणजे काटा घुसला पायामध्ये, बोलले तो काढण्यासाठी काटाच पाहिजे, आणि तो व्यवस्थित त्याचा वापर केला तर ते सहज शक्य होतं. आता काटा पायात घुसला आणि आम्ही त्याला काढण्यासाठी दगडाचा वापर करायला लागलो तर तो मध्ये बाहेर निघणार नाही, मध्ये आणखी जाणार. पण काट्यानं हलगद हळूवारपणे, पूर्वी आता हे सुया वगैरे अशा प्रकार नव्हते, पिन वगैरे, तर लोक शेतामध्ये जायचे, जंगलांमध्ये जायचे. काटा घुसला की त्याच झाडाचा दुसरा काटा तोडायचा, त्याने काटा काढायचा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं फक्त एक मॅनेजमेंट हवं असतं. एक सुव्यवस्थित सगळं नियंत्रण केलं, मॅनेजमेंट केलं की सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. काहीच कसलंच चिंता उरत नाही किंवा काहीच कुठलीच समस्या नसते. समस्या फक्त मॅनेजमेंटची असते, राजकारणाची असते. त्यासाठी विवेक हवा असतो. विवेक हा त्या एकांत चाळणेमधून, उपासनेतून, नामस्मरणातून येत असतो. म्हणून झाडावी परी ते कळू नये द्यावे. हे सगळं कार्य अत्यंत सुंदर हळुवारपणे विवेकानं करावं, कळू नये द्यावे. कशाचंच अवडंबर करू नये, देखावा करू नये. लहानपण घ्यावं, नम्रता घ्यावी, एकांत शांतता घ्यावी, देखावा करू नये. कळकटेपणाची पदवी असो द्यावी, भांडखोरपणा ठेवू नये, मलिनता राखू नये, सावध असावं. नियोजनपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या. सगळं आपलं लिहून ठेवावं, सगळं वेळच्या वेळी सगळं करावं. हे काय आहे? हे राजकारण आहे. न कळता करी कार्य जेते, ते काम तत्काळची होते. गचगचेत पडता ते चमत्कारे नव्हे. आली गोष्ट, आलं कार्य समोर, लागलीच त्याला करून मोकळं व्हावं. विचार करत बसू नये. बहुतेक वेळा आमचा सगळा वेळ छोट्या छोट्या गोष्टी विचार करण्यातच सगळा वेळ चालला जातो. हे खायचं की नाही, ते करायचं की नाही, झोपायचं की नाही, बसायचं की नाही, येऊ का जाऊ, थांबू का जाऊ. छोट्या छोट्या गोष्टी विचार करण्यात वेळ, आपली एनर्जी मनाला गुंतवून ठेवू नये. आपल्या सगळ्या मेंदूला एंगेज ठेवू नये, आपली शक्ती घालवू नये. सगळं आधीच सगळं नियोजन करून त्या पद्धतीने करावं, म्हणजे फालतू कामांमध्ये वेळ जात नाही. करायचं की नाही करायचं एकदाच ठरवून ठेवायचं. गचगचेत पडतात ते चमत्कारे नव्हे. सगळं असं झटपट 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 नियोजनपूर्वक आलं काम फेकलं बाजूला, आलं काम फेकलं बाजूला. लागलीच जे ते काम तिथल्या तिथे करून तो विषय तिथल्या तिथे निपटवून टाकावा. हे काय आहे? राजकारण आहे. एक झालं की दुसरं साचत जातं, दुसरं झालं की तिसरं साचत जातं. न कळता करी कार्य जे ते काम तत्काळची होते. गचगचेत पडता ते चमत्कारे नव्हे.
गजगज गजगज केलं की ते चमत्कारानं सुद्धा ते काम होऊ शकत नाही. ऐकोनी आवडी लागावी, देखोनी बळकटची व्हावी, सलगीने आपली पदवी सेवकामध्ये. बोलले ही सगळी अशी राजकारणाची भूमिका असावी जेणेकरून बोलले आपली पदवी, आपलं पद किंवा आपली प्रतिष्ठा ही समाजामध्ये, सेवकांमध्ये, आपल्या सभोवतालीच्या लोकांमध्ये कशी झाली पाहिजे, तर बळकट झाली पाहिजे, श्रेष्ठ झाली पाहिजे. कोणी एक काम करिता होते, न करिता ते मागे पडते, या कारणे ढिलेपण ते असोची नये. बोले जो कामसू माणूस आहे, जो कर्तव्य तत्पर आहे, बोले त्याला किंमत असते. हे सगळं जग कसं आहे, दिल्या घेतल्याचं आहे. आपल्यामध्ये जर क्वालिटीज आहेत, आपल्यामध्ये जर काही गुण आहेत, आपण जर कोणाच्या कामात पडत असू तर निश्चितच आपल्याला सगळीकडे किंमत मिळते. पण आपल्यामध्ये जर काहीच क्वालिटी नसतील, आपण जर कोणाच्या काहीच कामात पडत नसू तर मात्र आपल्याला कोणीही विचारत नाही. आणि म्हणून बोलले हे कोणी एक काम करिता होते, एक कार्य तत्पर असावं, सावध असावं आणि एक शरीराची, मनाची व्यायामानं असेल, प्राणायामानं असेल, इकडे एकांत, एक परमार्थाची सगळी नामस्मरणाची भूमिका असेल. या सगळ्या भूमिका आपण जेथील तेथे व्यवस्थित अशा सगळ्या वेळच्या वेळी सगळ्या पार पाडून एक सुखी, समृद्ध, संपन्न जीवन आपण सगळं जगलो पाहिजे. जो दुसऱ्यावरही विश्वास आला, आता हे सगळं करत असताना अत्यंत सावधपणे आपल्याला जगावं लागेल आणि सगळं जग कसं पारखून घ्यावं लागेल. एक आपण स्वतः सावध असलो, स्वतः सगळ्या गोष्टी स्वतःच करून घेत असलो तर आपली फसवणूक होणार नाही. पण आपण जर ढिलेपणा ठेवला, दुसऱ्यावर विसंबलो तर त्याचा कार्यभाग बुडाला. जो आपणची कष्ट तर गेला तोची भला. बोलले असं दुसऱ्याच्या भरोशावर हा करेल, तो करेल, माझी मदत करेल, मग माझं चांगलं, असं नाही. बोलले स्वतःला सगळं स्वतःचं करावं लागेल. कोणाकडूनही अपेक्षा ठेवून चालणार नाही. कोणी कोणासाठी वेळ द्यायला, प्रत्येकाकडे वेळ असेलच याची शाश्वती नाही. ज्याला त्याला ज्याचं त्याचं पडलेलं असतं. म्हणून आपला आपण करावा विचार, आपल्या आपण बळकट कराव्या बुद्धी, आपण आपलं स्वतःला बळकट करावं शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या. आणि हे सगळं करण्यासाठी बोलले उपाय एकच आहे, अखंड तजविजा चाळणा. बोलले जो कोणी भगवंताला शरण जातो, जो कोणी भगवंताशी हितगुज करतो, संवाद करतो, बोलले त्यालाच काय होतं, त्याला ह्या सगळ्या गोष्टी सहज साध्य करता येत असतात. म्हणून जो दुसऱ्यावरही विश्वास आला त्याचा कार्यभाग बुडाला, जो आपणची कष्टत गेला तोची भला. अवघ्यास अवघे कळले तेव्हा ते रीते पडिले, या कारणे ऐसे घडले न पाहिजे की. सगळ्यांना सगळेच कळले, सगळं व्यापक भूमिका घेतली तर तेव्हा ते रीते पडिले. म्हणून बोलले आता ही भूमिका, ही ओळ कशासाठी, बोलले राजकारणाच्या दृष्टीनं काही गोष्टी ह्या सगळ्या झाकून ठेवाव्या लागतात. आपण आपल्या सगळ्याच गोष्टी उघड केल्या ना तर आपला त्याचा लोक गैरफायदा घेतात. म्हणून काही गोष्टी आपण सगळंच काही सांगत बसू नाही. बोलले जे आवश्यक आहे त्याच गोष्टी जर सांगितल्या तर बोलले ते निश्चितच चांगलं असतं. मुख्य सूत्र हाती घ्यावे, करणे ते लोकांकरवी करवावे, कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये. मुख्य भूमिकेमध्ये आपण सगळीकडे असावं, लोकांकडून, इतरांकडून सगळं विवेकानं, चातुर्यानं सगळं आपलं काम करून घ्यावं. आणि कोणते प्रश्न हे सगळ्या जाणीवेतून सगळ्या करावयाच्या सगळ्या गोष्टी असतात. विवेकानं, हुशारीनं सगळे करावयाचे हे सगळे भाग असतात राजकारणामध्ये.
आता हे एखाद्या राज्यकर्त्यासाठी म्हणून समर्थांनी लिहिलेलं आहे. तर आम्हालाही आमच्या आयुष्यावर राज्य करायचं आहे. जसं महाराजांना, शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य चालवायचं होतं, तसं आम्हालाही आमचं सगळं हे स्वराज्य राखायचं आहे. आमचं हा गड आहे, आमचं आयुष्य हेच आमचं गड आहे, आमचा किल्ला आहे, आमचं राज्य आहे. त्याच्यावर असे कोणी दुर्जन, लोभरूपी, विषयरूपी, कामरूपी, वासनारूपी दुर्जन येतील, आम्ही पराभूत होऊन आमचा किल्ला पडून जाईल असं होता कामा नये. म्हणून हे समर्थांनी राजकारण आम्हाला या ठिकाणीच करायला सांगितलेलं आहे. बोलके पहिलवान कळकटे, तयासीच घ्यावे झटे, दुर्जने राजकारण दाटे, ऐसे न करावे. बोलके पहिलवान कळकटे, बोलले जो बोलतो ना त्याच्यामध्ये तो काही कुठे ना कुठे कमी असतो, तो उगाच बोंबा मारत असतो. बोलले तयासीच घ्यावे झटे, बोलले घाबरू नये किंवा त्याला समोर घेऊन बोलले त्याला सगळं त्याचा पराभूत करता येतं. दुर्जने राजकारण दाटे, ऐसे न करावे. आणि सगळीकडे आपले दुर्जन आपण जमा करून ठेवू नये. सगळ्या आजूबाजूला सगळे सज्जन गोळा करून ठेवावे, दुर्जन कमी करावे. हे सगळं राजकारण आहे. आता बोलले हीच भूमिका आयुष्यामध्ये बोलले चांगल्या उत्तम सगळ्या पुरुषांचा सहवास असेल, उत्तम जनांचा उत्तम कार्य आपण सगळं करत राहावं, जेणेकरून आम्ही कधी गोत्यात अडकणार नाही. ग्रामण्य वर्मी सापडावे, रगडून पीठजी करावे, करुणी मागू ते सावरावे, बुडवू नये. बोलले हे राजकारणाचा सगळा भाग. जो कोण असा दुर्जन भेटला आहे, त्याला त्याची जाणीव करून दिलीच पाहिजे, पण त्याला बुडवू नये. बुडवून त्याला स्वतःचा शत्रू करून घेऊ नये. सगळं करून मग त्याला क्षमा करावी, त्याला मित्र करून घ्यावं. खळ दुर्जनासी भ्याले, राजकारण नाही राखिले, तेने अवघे प्रकट झाले, बरे आणि वाईट. भीती अजिबात असता कामा नये. स्वतःची भूमिका जर चोख असेल तर भीती वाटत नाही. म्हणून खळ दुर्जन स्वतःच्या आतले त्यांचा नाश करावा. जे उत्तम सगळे गुण आहे ते प्रकट व्हावे, तो उपासना प्रकट व्हावी, परोपकार सगळा आपला प्रकट व्हावा आणि उत्तम राजकारण करावं. समुदाव पाहिजे मोठा, तरी तणाव्या असाव्या बळकटा, मठ करुणी ताठा धरून. मन थोडं मोठं असावं लागतं. सगळ्याच ठिकाणी छोटं मन, बारीक मन करून चालत नाही. काही गोष्टी सोडून पण द्याव्या लागतात आणि त्याच्यामुळे समुदाय गोळा होतो. आता हे ज्याला समुदाय गोळा करायचा आहे त्याच्यासाठीचं हे सगळं उदाहरण आहे. दुर्जन प्राणी समजावे, परी ते प्रगट न करावे, सज्जना परीस आळवावे, महत्त्व देऊनी. आता एखादा मूर्ख असला, एखादा दुष्ट असला, दुर्जन असला, तर त्याला जर आम्ही मूर्ख म्हटलं, त्याला जर दुर्जन म्हटलं तर ते त्याला आवडणार नाही आणि तो मग आमच्या विरोधात काहीतरी कुटं करत बसेल. समर्थ बोलले दुर्जनाला, मूर्खाला, शत्रूला किंवा जो वाईट आहे त्याला देखील वाईट म्हणू नये. त्यालाही भाऊ म्हणावं, दादा म्हणावं, अण्णा म्हणावं, तात्या म्हणावं, जिभू म्हणावं. तुम्हीच आहे, तुमच्यासारख्यांची कृपा आहे, तुमचे असं आहे, तुमचं तसं आहे. बोलले ह्यालाच राजकारण म्हटलं गेलं. त्यालाही बोलले कुटाळक्या करण्याची सवड किंवा संधी किंवा प्रेरणा देऊ नये. बोलले हे राजकारण आहे. दुर्जन प्राणी समजावे, परी ते प्रगट न करावे, सज्जना पर सारखंच त्याला ट्रीट करावं, आळवावे, महत्त्व देऊनी. जनामध्ये दुर्जन प्रगट, तरी मग अखंड खटखट, या कारणे ते वाट बुजवून टाकावी. म्हणजे जो प्रकट आहे त्याला मात्र कायमचा बाजूला करून टाकावा, कारण तो सतत काही ना काही
खोड्या सगळ्या करत असतो त्याचा कायमचा काहीतरी बंदोबस्त करून टाकावा, बुजवून टाकावे. गनिमांच्या देखता फौजा, रणशुरांच्या फुरफुरती भुजा, ऐसा पाहिजे की राजा कै पक्षी आणि परमार्थी. बोलले गनिम पाहताच असं शौर्य प्रकट झालं पाहिजे आणि गनिमावर धावून जाण्याची प्रेरणा त्या ठिकाणी प्रकट झाली पाहिजे. एवढी तयारी, एवढी मेहनत, एवढं सामर्थ्य आमच्याकडे असायला पाहिजे. त्यासाठी युद्धाच्या काळात मेहनत घेऊन उपयोगाचं नाही, तर शांततेच्या काळात मेहनत घ्यावी लागते. रोज सराव, रोज प्रयत्न, रोज नामस्मरण, रोज व्यायाम, रोज काहीतरी उत्तम कार्य, रोज काहीतरी ध्यान, रोज भगवंताच्या थोडं थोडं जो जवळ गेला मग त्याने हे सगळं जग जिंकायला त्याला काही वेळ लागत नाही. मग असा जो तयारीचा आहे, तयास देखता दुर्जन धाके, त्याला पाहून शत्रू पाहूनच, त्याची तयारी पाहूनच पळून जातो. बैसवी प्रचितीचे तडाखे, बंड पाषांडाचे वाखे सहजची होती. बोलले त्याला पाहून सगळा शत्रू निश्चितपणे सगळा पळून जात असतो, सहजची होती. प्रचितीचे तडाखे असे बसवले पाहिजे. आम्ही काय कोणाचे खातो तो श्रीराम आम्हासी देतो. हे धूर्तपणाची कामे राजकारण करावे नेमे, ढिलेपणाच्या संभ्रमे जाऊ नये. यासाठी अखंड सावध असावं लागेल. ढिलेपणा ठेवून चालणार नाही. ज्याला मोठं राजकारण त्याला थोडासा देखील ढिलेपणा चालत नाही. कधी कोण कुठला शत्रू कुठलं संधी पकडून घेईल आणि आमच्या सगळ्या मुळाशी उठेल हे सांगता येत नाही. आता हे आमचे शत्रू बाहेर नाही, आमचे शत्रू आतमध्ये आहे. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, त्यांच्या बाबतीत आम्ही ढिलेपणा ठेवू नये. काय होतं एवढ्यानं तेवढ्यानं असं करू तर काही नाही बाबा. सावधच राहावं लागेल. ढिलेपणात राहिला, संभ्रमात राहिला की गेला. कोठेच पडेना दृष्टी, ठाई ठाई त्याच्या गोष्टी, वाघविळासे सकळ सृष्टी वेधिली तेने. म्हणून सगळीकडे आपण सावध असावं. सगळ्या स्तरावर सगळ्या आघाड्या आपण पूर्ण चोख कराव्या. हुंब्यासी हुंबा लावून द्यावा. जसा भेटला तसं आपण कार्य केलं पाहिजे. बोलले टोनप्यास टोनपा आणावा, लौंदास पुढे उभा करावा, दुसरा लौंद. बोलले आता जसे हे राजकारण आहे, जसे समोरच्यांनी आपल्याकडे जसे डाव आखले तसेच डाव आपण त्याच्यावर सगळे त्याचे रिटर्न करून त्याचे सगळे ते डाव उलटून टाकले पाहिजे. बोलले असं राहिलो तर निभाव लागतो. आता हा बाहेरच्या लोकांच्या बाबतीतला विषय नाही, तर आतल्या सगळ्यांच्या बाबतीतला हा सगळा विषय आहे. आणि बाहेरही कधी कधी आपणास अशा प्रवृत्ती भेटतच असतात. तर बोलले त्यांना जशाला तसं भेटला तर मात्र ते शांत होतात. तशा ठिकाणी आपण जशाला तसं राहावं. आधी सगळ्या समजावणीचा प्रयत्न करावा. कळलं की आता हे समजावणीच्या पलीकडचं आहे, मग जशाला तशी भूमिका घेता आली पाहिजे. उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट, धटासी आणावा धट. बोलले ह्या अशा सगळ्या भूमिका मग त्या ठिकाणी बोलले तो विषय त्या ठिकाणी क्लिअर करत असतात. जैशास तैसा जेव्हा भेटे, तेव्हा मज्जा लस्सी थाटे, इतुके होते परी धनी कोठे, दृष्टीस न पडे. आता हे पण सगळं जशाच तसं करायचं सगळं, पण उमटी पडायचं नाही. समर्थांनी हे राजकारणाची सगळी गोष्ट सांगितलेली आहे. कारभार मोठा राजकारण करत असताना कळलं की एखादा धट आहे आणि तो आपल्या सगळ्या कार्यामध्ये अडथळा आणतो आहे, त्याला असा गुपचूप एखादा धट पाठवून त्याचा बंदोबस्त करणे हे राजकारण आहे.
पण तो धट आम्ही पाठवला असं मात्र ते कळू द्यायचं नाही. म्हणजे आपसूक सगळे आपोआप परस्पर वरचेवर सगळे काटा काढण्याची ही सगळी कला म्हणजे काय आहे? राजकारण आहे. म्हणून ही राजकारणाची भूमिका समर्थांनी बोलले आम्हाला या सगळ्या समाजभारामध्ये समजून सांगितली. मात्र या एक लक्षात ठेवावं, अखंड चाळणा, अखंड एकांत हे या राजकारणाचं मूळ आहे. स्वतःला सगळं सामर्थ्यवान करावं नामस्मरणाच्या माध्यमातून, उपासनेच्या माध्यमातून. मग हे असे प्रसंग किती आले कसे आले तरी मनुष्य विवेकानं इथून सगळा बाजूला होतो. आणि बोलले मग दुर्जन भेटू देत, धूर्त भेटू देत. ती विवेकाची भूमिका आपसुकच आमच्या सगळ्या अंतर्मनामध्ये प्रकट होते. मात्र सगळ्यात पहिली अट एकच आहे, परमार्थाला शरण जावं, परमार्थ करावा, जमेल तेवढा करावा. त्याशिवाय आम्ही या सगळ्या राजकारणाला न्याय देऊ शकत नाही. म्हणून अखंड एकांत सेवावा, अखंड नामस्मरण करावं, उपासना करावी, चिंतन करावं, सद्गुरूंना शरण जावं. बऱ्याचशा गोष्टी आपोआप सगळ्या बाजूला होऊन जातात. काही आम्हाला कुठे भगवंतच सगळं आमचं बघून घेतो. म्हणून जैसास तैसा जेव्हा भेटे तेव्हा मज्जा लसी थाटे. इतके होते परिधनी कोठे दृष्टीस न पडे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपणाम समास नववा. जय जय रघुवीर समर्थ.